आमच्याकडे नाशिकला कार्यक्रम होता नेहरू जयंतीचा. एक गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. काल नाशिकमध्ये काल नेहरू जयंती झाली. राजू परुळेकर आणि मी आमच्या दोघांचं तिथं भाषण होतं आणि सभागृहात साधारण 1300-1400 जण होते. आमच्या नाशिक काँग्रेसचा एकही नव्हता. अख्ख्या 1300 मध्ये 22 संघटनांनी आयोजित केलेला कार्यक्रम होता, एकही नव्हता. पण तरीही मला ही खात्री आहे, म्हणजे सगळेच जण आपण म्हणतो आणि मानतो की काँग्रेस काही फक्त पदांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाही, किंबहुना माझं उलट म्हणणं आहे की काँग्रेस खरी लोकांमध्येच आहे. हे काल जे काही तो अमानवी माणूस बोलला ना, काँग्रेस खतम हो गई, त्याला आपण हे ठणकावून सांगायला पाहिजे की लॉर्ड कर्झन भारतामध्ये आला त्यावेळेला इंग्लंडहून शपथ घेऊन आला होता की काँग्रेसची कबर खणेन. मी स्वतः 2018 साली लंडनला गेलो होतो आणि लॉर्ड कर्झनची कबर शोधली, सापडली नाही. काँग्रेसची कबर खणायला जो येतो त्याची कबर सुद्धा सापडलेली नाही. आणि हे सांगतं, अमानवी सांगतो आपल्याला, नॉन बायोलॉजिकल, की काँग्रेस खतम हो गई. ही निवडणूक संपली. आम्ही त्या कार्यक्रमाला काल चाललो होतो, राजू आणि मी, आणि एक आलं येडं भक्त संप्रदायातलं. मला म्हणे, काय निरंजन हरले ना? म्हटलं नाही. तर म्हणे म्हणजे? म्हटलं निरंजन मरत नाही तोपर्यंत हरत नाही, आणि प्रत्येक येणारी निवडणूक मरेन नाही तर हरेन याच जिद्दीने जर आपण लढलो, जे महात्मा गांधींनी मुंबईतच सांगितलं होतं 9 ऑगस्ट 1942 ला, करो या मरो. आणि आता जी भारतावरती वेळ आलेली आहे ती अक्षरशः अशीच वेळ आलेली आहे, करो या मरो.